नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं कृषी राज यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघणार आज पीक विम्यासंदर्भात महत्त्वाची बातमी. तर पीक विम्याची थकबाकी रक्कम शेतकऱ्यांना लवकर द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकरी मित्रांनो, काय आहे सविस्तर बातमी बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन आलेला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, अशा शेतीविषयक माहितीसाठी व बातम्यांसाठी. या वर्षात अस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकरी खचून गेला आहे. पीक नुकसानीसाठी जाहीर केलेल्या पीक विम्याची उर्वरित 75% रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी भारत कृषक समाजातर्फे महाराष्ट्र चेअरमन डॉक्टर प्रकाश मानकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच कमी अधिक पावसामुळे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकाचे नुकसान झाले. काही ठिकाणी दुबार पेरणी करूनही पिके साधली नव्हती. सोयाबीनचे उत्पादन फार कमी झाले. तुरीचा पहिला बहर पूर्णपणे वाया गेला. पावसाने दगा दिला. शेतकऱ्यांनी वाढलेल्या किमतीत खते, बियाणे, कीटकनाशकांवर भरपूर खर्च केला. यावर्षी मजुरीचा दरही वाढला. शेतकऱ्यांनी पैशाची जुळवाजुळव करून पिके वाचवण्याचा प्रयत्न केला. काही थोड्या प्रमाणात उत्पादन झाले, पण आता बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी गुंतवणूक केलेली रक्कमही मिळणार नाही. या सर्व गोष्टींचा शासनाने विचार करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची घोषणा केली. पीक विम्याची रकमेची 25% रक्कम आगाऊ दिली होती. आता आपल्या संपूर्ण जिल्ह्यात 50 पैशाच्या आत आणेवारी जाहीर झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात शिल्लक असलेली पीक विम्याची 75% रक्कम लवकर जमा करावी, अशी मागणी डॉक्टर मानकर यांनी मुख्यमंत्री, कृषी मंत्री व पीक विमा कंपन्यांकडे केली आहे. तर शेतकरी मित्रांनो, सविस्तर बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितली आहे. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशा शेतीविषयक बातम्यांसाठी व व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत